नमस्कार बाळांनो, बोर्डची परीक्षा 15 दिवसांवर येऊन थांबले आणि टेन्शन जोरात वाढायला लागले. आता स्मार्ट स्टडी करा, हार्ड वर्क करू नका, स्मार्ट वर्क करा हे सगळं सांगतात. म्हणजे नेमकं काय करायचं असतं हा प्रश्न आहे. आणि काय झालं की जेवढे काय विद्यार्थी आपल्याकडे आहेत त्यातले अभ्यास केलेल्याने आणि न केलेल्यानं टेन्शन तर आलेलंच आहे. न केलेल्यांना जरा असं शूटच झालाय बीपी की आता टेन्शन आले की वर्षभर काय केलं नव्हतं काय. मग आपण स्मार्ट स्टडी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं ते बघूया. आता तुम्हाला ह्याच्यासाठी ना बऱ्याच गोष्टी लागणार, फॉर्म्युले लागणार, जुने प्रिव्हियस इयरचे पेपर लागणार, त्याचे आन्सर्स पाहिजे असणार, शॉर्ट नोट्स पाहिजे असणार, हे सगळं लागणार आहे. हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट मी मोबाईल ऍप मध्ये पण दिलेलं आहे आणि टेलिग्राम चॅनल मध्ये पण टाकून देतोय. सिंपल टेलिग्राम चॅनल असेल, युट्यूब चॅनल जे काय आहे ते चला तिथे सगळं फ्री देतोय. इव्हन दो सीईटीची टेस्ट सिरीज, सीईटीचे जुने प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स चॅप्टर वाईज सांगतोय मी. हे सगळं ऑलरेडी ऍप मध्ये फ्री दिलेलं आहे. आणि मी सीईटीचे जुने पीवायक्यू सोडून व्हिडिओ पण अपलोड करतोय. सगळं फ्री ऑफ कॉस्ट देते. बाहेर तुम्हाला 500, 1000, 2000 रुपये टेस्ट सिरीज साठी 3-3000 घेतात. सगळ्या टेस्ट सिरीज आहेत. टेस्ट सिरीज देऊन टन्नू येईल एवढ्या टेस्ट दिलेल्या आहेत. फक्त करायची इच्छा पाहिजे तुमची. सगळं फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल केलेलं आहे. प्लस काउन्सिलिंग पण आहे. जे ऍडमिशन इंजिनिअरिंग फार्मसी ते पण फ्री देतोय. काही नाही, मागच्या वर्षी पण दिलं, या वर्षी पण देतोय. चला आता स्मार्ट स्टडी म्हणजे कुठला पण एक सब्जेक्ट घ्या. आता नॉर्मली काय फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ह्या 3 पेपरचं टेन्शन आलेलं असतं. सगळ्यात महत्वाचं काय आहे, कुणी पण असू दे, ज्याने अभ्यास केलेला असू दे नसू दे, त्यांना आता पहिला कॉन्सन्ट्रेशन काही स्टेप सांगतोय त्या फॉलो करा, ऑटोमॅटिक स्कोर होतोय. हा आता काही पण मापाडी संघटना येणार आयुष्यात तुमच्या. मापाडी संघटना म्हणजे काय, काही झालं की तुम्हाला नुसती तुमची मापच काढणार आहे की काय करत नाही, ढ आहे, फिरतय, इकडं असतंय, झोपतय, तुझ्याकडं काय होणार नाही, पास होणार नाही, फेल होशील, हे असं सगळी मापं काढणारे आहेत. काही तुमचे मित्रमैत्रिणी पण असतात, आयुष्यभर मापच काढायचे असतात. त्यामुळे ह्या मापाडी संघटनेपासून लांब राहायचं. ही मापाडीच आयुष्यभर तुमची मापं काढणार ती. तुम्ही कितीही चांगलं केला, 90% बोर्डला आणला तरी म्हणणार कमी पडलं, एवढा अभ्यास करत होतस. 50% पडलं तर म्हणणार की बाबा तू काय केलंच नाहीस म्हणून पडलेत, एवढा अभ्यास करून 50 पडलेस. काही जरी केलं, तुम्ही टॉप केला किंवा फेल झाला, ती आयुष्यभर मापच काढणार आहे. त्यांच्यापासून एकतर लांब राहा आणि त्यांचा विचारच करू नका. आली की नुसतं दात काढा, आपणच हसायचं. ते लाज वाटून ती गेली पाहिजेत. ओके, आपल्या मुद्द्यावर पेपरचं अनालिसिस करायचं. सगळ्यात महत्वाचा पेपरचा अनालिसिस म्हणजे काय. आता फिजिक्स, केमिस्ट्री, बायो 70 मार्कांचा पेपर आहे आणि मॅथ्स 80 मार्कांचा. तर मेन पॉइंट काय असतो आपल्याकडे की ते पेपरचा पॅटर्न कसा येणार आहे. कारण का ABCD सेक्शन आहेत. मग इथं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जरी म्हटला तर इथं पेपर पॅटर्न स्टडी करा. A सेक्शन तुमचा किती 18 मार्कांचा आहे. ऑब्जेक्टिव्ह 10 मार्कांचे, सिंगल लाईन 8 मार्कांचे. मग B सेक्शन, मग C आणि D ह्यात लॉंग आन्सर असतात आणि ह्यात दोन्ही शॉर्ट आन्सर्स 2-3 मार्कांचे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये ऑप्शन्स इथं ढीगभर आहेत ना. मग इथं काय सगळे क्वेश्चन सोडवायचे नाही आहेत. इथं तुम्हाला 12तून 8 आहेत, मग 5 आहेत वगैरे जे काय दिलेले आहेत ते तुम्ही सोडवू शकता इझिली. तिथं काय प्रॉब्लेम नाहीये. ओके. मग इथं 8, 8, 3 म्हणजे हा 16 मार्कांचा, हा 24 मार्कांचा, हा 12 मार्कांचा आणि पहिला असतो तो तुमचा 18 मार्कांचा. टोटल तुमचं 70. पेपर होतोय 98 मार्क्सचा विथ ऑप्शन्स. हे तर क्लिअर दिसतंय. मग इथं ऑप्शन्स आहेत ना आपल्याकडं. मग हे ऑप्शन जर आपल्याला दिलेले आहेत तर तिथं सगळं करणं गरजेचं नाहीये. एखादा चॅप्टर अवघड जातोय, त्यातले मोठे पॉइंट्स लक्षात नाहीत. बऱ्यापैकी विद्यार्थी फिजिक्स कन्सिडर केलं तर मॅग्नेटिक फील्ड नाही कळत आहे सर, ते काय होतं. इंडक्शन मध्ये ते मोठे मोठे इक्वेशन नाही. रोटेशनल डायनामिक्स मधले डेरिव्हेशन्स लक्षात राहीना झालेत. इलेक्ट्रोस्टॅटिकचे बाबा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असतील किंवा ह्या गोष्टी त्या कळणं झाल्यात. सेमीकंडक्टर मध्ये ट्रान्झिस्टरचे इनपुट आउटपुट ग्राफ्स नाही समजत आहेत, ते कसं कॅरेक्टरिस्टिक्स आहेत नाही कळत आहे. मग हे जर असेल तर एखादे पॉईंट सोडू शकता, काही लय लोड नाही. कारण का इथं क्लिअर होतंय. हा इथं जो फायदा आहे ना आपला क्लिअर तो करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथले काय ऑब्जेक्टिव्ह सगळे सुटले पाहिजेत आणि तिथले 1 लाइनर क्वेश्चन निघले पाहिजेत. मग 1 लाइनर साठी शॉर्ट नोट्स मी ऑलरेडी दिलेले आहेत, तेवढं करून घ्या. त्यातले थेरॉटिकल ऑब्जेक्टिव्ह आहे ते शॉर्ट नोट्स पण क्लिअर झाले आणि नुसते फॉर्म्युले जे आहेत त्या नुसत्या फॉर्म्युल्यामधून तुमचं ते सगळं सुटून जातील क्वेश्चन्स. मग हा क्लिअर. पेपर पॅटर्न तरी कळाला म्हणजे काय, लेट टफ जाते ती इथं नाही ना लोड घ्यायची गरज. तिथे एखादा ऑप्शन टाकू शकता. वरच्याला शॉर्ट लाईन्स आणि फॉर्म्युले दिलेत. हे पेपर अनालिसिस केलं तर पटकन कळतंय. मॅथ्स मध्ये पण मोठे क्वेश्चन 3 मार्काचे, 4 मार्कांचे कुठले येतात, काय येतात, ह्याचा अनालिसिस करून आपण पुढे जाऊ शकतोय. त्यामुळे सगळ्यात पहिला अनालिसिस पेपरचं कुठलंही करते वेळी काय करायचं की बाबा पेपरचा पॅटर्न घ्यायचा आहे.
ओके, चॅप्टर वाईज हे पुढे जायचं. दुसरा पॉईंट काय, प्रिव्हियस इयर पेपर्स. जुने पेपर असतील ना 2024, 23, 22 हे ऍटलिस्ट एवढे तरी केले पाहिजेत. मग ते तुमचे फेब्रुवारी मार्चचा पेपर असू दे किंवा जुलैचा असू दे, ऍटलिस्ट 5 पेपर्स तरी करायचेच. आता तुम्ही म्हणणार अहो बाबा हे आता पेपर कुठनं करू, का सांगतोय, तुम्ही जो काय अभ्यास केलाय तो बरोबर आहे की नाही, चांगल्या पद्धतीचा झालाय की नाही हे कळणार कधी, ज्यावेळी जुने पेपर सोडवाल. असं नाही ना की आता मी बसतो आणि मी ते सोडवतो आणि मग मला सुटला तर मी चांगला आहे, नाही सुटला तर नाही चांगलं, अशा फिलिंग्स येत राहतात. मग त्याच्यापेक्षा सिंपल मी काय सांगतोय, एक चॅप्टर केला, समजा रोटेशनल डायनामिक्स केला, रोटेशनल डायनामिक्स, ठीक आहे, रोटेटच करतोय तो. फिजिक्स मधला पूर्ण 11वी 12वी मध्ये एक टफ चॅप्टर काढायचे म्हणले तर 11वीतून न्यूटनचे लॉवरचे क्वेश्चन घाणेरडे येत होते आणि 12वीतून रोटेशनल डायनामिक्स. मुवमेंट ऑफ इनर्शिया टन्नू आणतोय टन्नू. जर ट्रिग्नोमेट्रिक मधनं घुसले म्हणजे ट्रायंगल किंवा असिमेट्रिक इक्वेशन्स वगैरे काहीतरी आले, आता इक्वेशन्स तर आपल्याला नाही, ते इंजिनिअरिंग लेवल आहे, पण असिमेट्रिक ज्या काही तुमच्या फिगर्स वगैरे असतील त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढा म्हणलं तर ते त्रास देते. रोटेशनल डायनामिक्स जर पहिला घेतला अख्खा रोटेटच करतोय आपल्याला, न्यूमरिकल त्रास देतात, ठीक आहे, त्याची थिअरीज आहे. मग प्रिव्हियस इयर काय अभ्यास झाला, एक चॅप्टर केला, त्याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सोडवायचे. आता तुम्ही म्हणणार अरे बाबा हे आता सगळं पेपर घेऊन त्यांना शोधत बसू का, काय शोधत बसायची नाही गरज नाही, ऑलरेडी मी काढून दिलंय. फिजिक्सचे असू देत, मॅथचे असू देत, चॅप्टर वाईज, केमिस्ट्रीचे पण आहेत, प्रत्येक चॅप्टरवर मागच्या 5 पेपरला कुठले कुठले क्वेश्चन आले ते सगळे क्वेश्चन तयार केलेत. फिजिक्सला तुमच्या 16 चॅप्टर आहेत, 16च्या 16 चॅप्टरचे प्रिव्हियस इयर दिलेत. म्हणजे एखादा चॅप्टर केला, समजा पहिला केला, पहिल्यावरचे सगळे क्वेश्चन्स बघून घ्या ना, मग तुम्हाला लक्षात येईल की बाबा कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स पडतात, कशा पद्धतीनं असतात. हा, आता कशा पद्धतीने लिहायचे आणि काय अपेक्षित आहे बोर्डला याचा पण एक व्हिडिओ मी देतोय. का, पेपर झाला तर पेपर चेक करण्यासाठी जे काय आमच्याकडे येतात किंवा माझे शिक्षक आहेत त्यांच्याकडे येतात, त्यांच्याकडे मॉडेल आन्सर येत आहे की हा पेपर आहे क्वेश्चन पेपर, त्याचा मॉडेल आन्सर हे आहे. मग त्याच्यात 2 मार्काचा आहे तर मुलांनी काय लिहिणं अपेक्षित आहे, 3 मार्कांचा आहे तर काय अपेक्षित आहे. मग हे मॉडेल आन्सरचा पण व्हिडिओ बनवतोय आणि मी मॉडेल आन्सर पण टाकून देतोय तुम्हाला, तिथून घ्या. म्हणजे चॅप्टर केला, त्याचे प्रिव्हियस इयर करून घेतला आणि लास्ट काय सिलेबस. आता सिलेबस म्हणणार काय पुस्तकच आहे की आमचं, होय, पण सगळा सिलेबस आता होणार आहे का हा ट्राय करून घ्या. कारण सगळा सिलेबस काही विद्यार्थ्यांनी केला नसेल, काही 10 चॅप्टर, 12 चॅप्टर, 14 चॅप्टर किंवा 16च्या 16 चॅप्टर केले असतील, फिजिक्सचं कन्सिडर केलं तर मी, तर त्यांनी बाबा त्यावर फोकस करा. मग तो फोकस करून तुम्ही सगळा रिवाइज करू शकताय का. एखादा चॅप्टर आता तुमच्याकडे करायला वेळ नाही, समजा 4 चॅप्टर राहिलेत आणि आता ते तुम्ही ते 4 दिवस घेऊन बसणार असाल तर तो वेळ जाईल ना. आता तेवढा वेळ नाही आहे की एक चॅप्टरला मी 1 दिवस घालवायला. मग त्यातले बाबा जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, इम्पॉर्टंट पॉइंट्स म्हणजे मी इम्पॉर्टंट पॉइंट्स क्वेश्चन्स दिलेत, ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर टाकले बघा किंवा ऍपमध्ये पण आहेत, तिथून करून घ्या. ऍपमध्ये काही मुलं म्हणतात की ते परचेस करावं लागणार, नाही आहे, ₹1 परचेस वगैरे नाही, फक्त काय ते टेम्पररी दिसतंय तिथं ओके मारा आणि आतमध्ये जाऊ सगळं डिटेल्स मध्ये दिसते. कारण ते ऍप्लिकेशनचं ते आपण ऍप्लिकेशन रेंटवर भाड्याने घेतलंय रे वर्षाला पैसे देऊन, ते काय आपण बनवलेलं नाहीये. जवळपास सगळ्या युट्यूबर्स आहेत ना त्यांच्याकडे तेच चॅनल ऍप्लिकेशन आहे बघा, मग ते घेतले फक्त तिथं ओके म्हणावं लागतं आणि आज जाऊन बघा ₹1 पण त्याला द्यायची गरज नाहीये. ओके, मग सिलेबस किती होणार आहे हे बघा. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स करा, नसेल तर ऍटलीस्ट त्याचे शॉर्ट नोट्स करा. ते झाले. म्हणजे काय, अभ्यास करताय स्मार्टवर, कुठल्या पण सब्जेक्ट आहे त्याचा पेपरचा अनालिसिस कशा टाईपचे काय येत आहेत, जुने प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स चॅप्टर वाईज घ्या, म्हणजे चॅप्टरचा अभ्यास केला गेला ते प्रश्न सुटतात का बघायचे. आता ते काही लिहित बसायची गरज नाहीये, पण कशा टाईपचे येतात काय येतात हा. आणि तिसरी स्टेप, सगळा सिलेबस बद्दल करायचा आहे का तुम्हाला, हे प्रत्येक चॅप्टरला हे फॉलो करा, ऑटोमॅटिक निघणार. मग हा ज्यांनी अनालिसिस करून जो अभ्यास करेल ना, कुठेही तटत नाही येत मुलं. काही जण म्हणणं असेल की फिजिक्सचे न्यूमरिकल्स काय असतात, कुठून येतात, ते कसे करायचे आहेत, त्याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवतोय मी. आणि तुम्हाला कुठलेही व्हिडिओ पाहिजे असतील तर टाकून घ्या कमेंट बॉक्स मध्ये, तुम्हाला ते बनवून देईन मी. ओके, हा स्मार्ट स्टडी बोर्डचा करायचा पॅटर्न आहे. सीईटीचं वगैरे जरा नंतर बघूया, जशी जशी बोर्डची परीक्षा संपेल, म्हणजे ऍटलीस्ट मॅथ्स बायो संपला की आपण त्याच्याबद्दलचे रेकॉर्डिंग आहे, जुने प्रिव्हियस इयरचे सगळे पेपर्सचे क्वेश्चन्स वगैरे जे आहेत ते मी रेकॉर्डिंग करून दिले, ते अपलोड करेन. ओके, चला, थँक्यू.